नमस्कार. टी परीक्षा 2026ची आपल्याला उत्तम रीतीने पास करणे आहे. अगदी योग्य पद्धतीने जर अभ्यास केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. फक्त प्रश्न आपण कशा प्रकारचे अभ्यासायचे, कोणते अभ्यासायचे, किती अभ्यासायचं, याचं जर आपल्याला ताळमेळ घालता आला तर यश हे निश्चित असते. आणि आज आपण मराठी या विषयासाठी, मग तो पेपर 1 असो की पेपर 2 असो, अगदी महत्त्वपूर्ण 50 प्रश्न घेऊन आलो आहोत. आणि या 50 प्रश्नापैकी पहिले ते 1 ते 10 प्रश्न असतील ते व्याकरणावर आधारित असतील. तर चला आपण काय करूया, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर राम शाळेत जातो या वाक्यात कर्ता कोण? आता कर्ता म्हणजे कोण? जो करतो तो कर्ता, बरोबर आहे की नाही? तर याच्यामध्ये शाळेत कोण जातो? राम जातो, म्हणजे राम काय होईल? हा कर्ता होईल. अगदी सोपे प्रश्न येतात, घाबरून जायची काही गरज नाही. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की सुंदर हा कोणता शब्द प्रकार आहे? आता सुंदर मुलगा, सुंदर मुलगी, सुंदर पेन, सुंदर व्हिडिओ, काय काय करतो? विशेषता दाखवतो. म्हणजे सुंदर काय होईल? हा विशेषण होईल. पर्याय क्रमांक 3 किंवा ऑप्शन सी याचं काय असेल? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की तो धावत आहे, यात काळ कोणता आहे? आता तो धावत आहे म्हणजे काय आहे? क्रिया चालूच आहे, म्हणजे हा काय होईल? वर्तमान काळ होईल. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर असेल. जास्त घाबरून जायची गरज नाही आहे. प्रश्न तेवढेही कठीण नसतात. फक्त व्यवस्थित अभ्यास आणि व्यवस्थित प्रश्न आपल्याला समजणे आवश्यक असते. यानंतर मी पुस्तक वाचले, यात वाचले काय आहे? वाचले हे जे आहे हे काय आहे? मी काय वाचले? मी पुस्तक वाचले. वाचले ही काय आहे? क्रिया आहे, वर्ब आहे, म्हणजे हा काय होईल? क्रियापद होईल. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. एक एक प्रश्न आपण स्क्रीनवर घेऊन येऊया, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. माझे घर यामध्ये माझे कोणता शब्द प्रकार आहे? आता माझे घर म्हणजे मी आपल्या काय करतो? नावाच्या ऐवजी लावतो, आणि नावाच्या ऐवजी जो येतो त्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम म्हणतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर काय झालं जी? त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. नाही, पुढला प्रश्न यायचा आहे. घ्या. हा पुढला प्रश्न इथं आलेला आहे. काय म्हणतो पुढला प्रश्न? की आकाश निळे आहे, यात निळे काय आहे? सांगा बरं, निळे काय आहे? असला प्रश्न आपण आत्ताच बघितला आहे. आकाश कसे आहे? आकाश निळे आहे, म्हणजे काय करतो? विशेषता दाखवतो, म्हणजे हा काय होईल? विशेषण होईल. पर्याय क्रमांक सी याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, तो आणि मी मध्ये आणि काय आहे? आता यामध्ये जो आणि हा शब्द लागलेला आहे, हा आणि काय दर्शवितो असं प्रश्न आहे. तर तो काय आहे? अव्यय आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए किंवा पर्याय क्रमांक तुम्हाला 1, 2, 3, 4 असे दिलेले असतील. तर ए आपलं काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे? मुलगा खेळतो, यात क्रियापद कोणते? मुलगा खेळतो. आता क्रिया कोणती आहे? जी खेळण्याची आहे, म्हणजे याच्यामध्ये क्रियापद काय होईल? खेळतो असं होईल. पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर असेल. मोबाईलवर जर बघत असाल तर मोबाईलची स्क्रीन तुम्ही काय करा? आडवं करा, जेणेकरून तुम्हाला प्रश्न व्यवस्थित दिसेल. ओटी सरसुद्धा व्यवस्थित दिसतील. आता यामध्ये आई स्वयंपाक करते, यात कर्ता कोण आहे? कर्ता म्हणजे जो करतो तो कर्ता. आपण सुरुवातीलाच म्हटलं, पहिलाच प्रश्न आलेला होता. यामध्ये करून कोण राहिला आहे? आई, म्हणजे आई हा काय होईल? कर्ता होईल. ठीक आहे. सोपेच प्रश्न येतात, जास्त घाबरून जायची गरज नाही. ठीक आहे. आणि कठीण जेव्हा येतील, काठिण्य पातळीचे पण असतात, ते पण व्हिडिओ तुम्हाला आमच्याच यूट्यूब चॅनलवर भेटतील. ते शाळेत गेले हा काळ कोणता? आता गेले म्हणजे क्रिया काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे, म्हणजे तो काय होईल? भूतकाळ होईल. बरोबर आहे की नाही? पर्याय क्रमांक बी याच्या बरोबर उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढला प्रश्न इथं दिलेला आहे की आनंदाचा समानार्थी शब्द कोणता? आता आनंद म्हणजे दुःख होईल का? नाही, हा तर विरुद्धार्थी आहे. आनंद म्हणजे सुख होते, आनंद म्हणजे राग होत नाही, आनंद म्हणजे भीती होत नाही. पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर असेल. पुढला प्रश्न आपण बघूया. अगदी कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न बघूया. एकूण 50 प्रश्न आपण अगदी वेगवेगळ्या काठिण्य पातळीचे आपण घेऊन आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर मोठाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर विरुद्धार्थी विचारलेला आहे. मोठाचा लहान,
मोठाच्या विचार नाही, हा तर समानार्थी आहे, विरुद्धार्थी विचारला आहे. त्यानंतर मोठा म्हणजे मोठाच्या विरुद्धार्थी उंच होणार नाही, जाडही होणार नाही, म्हणजे काय होईल? पर्याय क्रमांक ए लहान याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. सुंदरच्या समानार्थी शब्द सांगा. आता सुंदर या शब्दाच्या समानार्थी शब्द कुरूप हा तर विरुद्धार्थी होईल, रम्य होऊ शकते, खराब हा तर त्याच्या विरुद्धार्थी होईल, कठीण हा तर काहीच होणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक बी त्याचं काय असेल? बरोबर उत्तर असेल. पुढला प्रश्न इथं दिलेला आहे. काय दिलेलं आहे की गरमच्या विरुद्धार्थी शब्द लिहा. अगदी सोपा आहे, जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. थंड ऑप्शन ए. तुम्हाला सध्याच जर उत्तर येत असतील तर तुम्ही काय करायचं? पटकन कमेंट्स करून सांगून द्यायचं. ठीक आहे. पुढला प्रश्न. वेगवानच्या समानार्थी शब्द काय? आता वेगवानला समानार्थी कोणता? मंद हा तर विरुद्धार्थी आहे, वेगवान म्हणजे जलदच होते, बरोबर आहे की नाही? हळू आणि शांतही होणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याच्या काय असेल? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे? अंधारच्या विरुद्धार्थी शब्द कोणता असा म्हटलेला आहे. आता अंधारच्या विरुद्धार्थी काय होईल? प्रकाश होईल, पर्याय क्रमांक बी याचा बरोबर उत्तर असेल. त्याच्यानंतर ज्ञानचा समानार्थी शब्द कोणता? अज्ञान हा तर विरुद्धार्थी आहे, विद्या हा समानार्थी शब्द होईल, मूर्खता होणार नाही, विसरसुद्धा होणार नाही. त्यानंतर पुढला शब्द आपण घेऊया. धैर्याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आता धैर्याच्या विरुद्धार्थी म्हटलेला आहे, तर धैर्य म्हणजे शौर्य होऊ शकते, पण विरुद्धार्थी विचारलेला आहे तर तो भित्रेपणा होईल, पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रेमच्या समानार्थी शब्द कोणता? तर प्रेमच्या समानार्थी स्नेह होईल, द्वेष होणार नाही, राग होणार नाही आणि भीतीसुद्धा होणार नाही, पर्याय क्रमांक बी पुन्हा याचं काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर सत्तेच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आता सत्तेच्या असत्य होतो, पण इथं असत्य कुठंच दिलेलं नाही आहे. मग सत्य म्हणजे खोटे होते गुरुजी, सत्य म्हणजे योग्य विरुद्धार्थी होत नाही, सत्य म्हणजे विरुद्धार्थी बरोबर होत नाही, तो तर काय होते? समानार्थी होते, स्पष्टही होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर असेल. पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की उंटावरून शेळ्या हाकणे याचा अर्थ काय? आता लक्षात द्यायचं, हे सर्व वाक्प्रचार आणि म्हणीवरचे प्रश्न इथं दिलेले आहेत. तर उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे काय? दुरून काम करणे असा त्याचा काय होतो? अर्थ होतो. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की डोळ्यात तेल घालून पाहणे. आता डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे नेमकं काय? तर काळजीपूर्वक पाहणे, पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर हात धुवून मागे लागणे. हात धुवून मागे लागणे त्याचा अर्थ काय होतो? त्रास देणे. तुम्ही म्हणाल गुरुजी सर्वचे सर्व उत्तर बीमध्येच ठेवल्या का जी? तो एक कोइन्सिडेंट समजू शकता तुम्ही, ठीक आहे ना, जाणून बुजून ठेवला नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. नाक खुपसणे याचा अर्थ काय होईल? तर मदत करणे होईल का? हस्तक्षेप करणे होईल का? पुन्हा त्याचा अर्थ काय होईल? हस्तक्षेप करणे, ऑप्शन नंबर बी याचं बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पाणी पाजणे. पाणी पाजणे म्हणजे असं पाणी पाजणे का? किंवा बॉटलने पाणी पाजणे असं होईल का? पाणी पाजणे म्हणजे हरवणे, पाणी पाजणे म्हणजे हरवणे, ऑप्शन नंबर 2 पर्याय नंबर बी त्याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. आता पुढला प्रश्न इथं काय म्हटलेला आहे? दाखवतो तेव्हा विचारतो. चला ठीक आहे. काय म्हटलेलं आहे की योग्य वाक्य निवडा. आता याच्यामध्ये योग्य वाक्य कोणतं आहे? तो शाळेत जावत आहे असा म्हणतो का? पण जावत म्हणतो का? नाही. तो शाळेत जात आहे हा असा म्हणतो. तो शाळेत जातोच आहे असं सुद्धा म्हणत नाही, त्यामुळे आणि ABC तेही होणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर बी पर्याय क्रमांक 2 याचं काय असेल? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर मी खेळत होतो कोणता काळ होईल? सांगा बरं. मी खेळत होतो याचा अर्थ काय होईल? बाजूला. याचा अर्थ काय होईल? भूतकाळ होईल, पर्याय क्रमांक 2 याचं काय असेल? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय म्हणतो पुढला प्रश्न? ती गाणे गाते. याच्यासुद्धा आपल्याला काय करायचं आहे? काळ ओळखायचं आहे. ती गाणे गाते. ती गाणे गाते म्हणजे क्रिया सुरूच आहे, म्हणजेच वर्तमान काळ होईल, पर्याय क्रमांक बी याचं काय असेल? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. ते येतील कोणता काळ होईल? तर ते येतील. आले आहेत का? आता येत आहेत का? नाही. येतील म्हणजे काय होईल? भविष्यकाळ होईल, है ना. गुरुजी एवढा वेळ घ्यायची गरज नव्हती, पण काही गोष्ट नाही, तुम्हाला पण विचार करायला काय मिळायला पाहिजे? संधी मिळायला पाहिजे. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, सोपेच प्रश्न येतात, फक्त काय करायचं? कंटिन्यू
तयारी ठेवायची. मी जेवण केले कोणता काळ होईल सांगा बरं. काळावर आधारित हे सर्व प्रश्न आहेत. कोणता? मी जेवण केले. केले म्हणजे काय झालं? आपली क्रिया पूर्ण झालेली आहे, भूतकाळ होईल. ठीक आहे ना. त्याच्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. योग्य शब्द कोणता? प्रश्न विचारतात असे, जसे जसे प्रश्न विचारतात तसे तसेच आम्ही प्रश्न घेतलेत. आता विद्यालय आपण असा लिहितो का? असा लिहितो का? असं तर लिहित नाही. विद्यालया पण लिहित नाही आणि त्याच्यानंतर विद्यालय असं सुद्धा लिहित नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं काय असेल? हे याचं काय असेल? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे. योग्य शब्द कोणता? परीक्षा आपण अशी परीक्षा लिहितो का? अशी परीक्षा लिहितो का? परीक्षा असं तर लिहितच नाही. आणि परीक्षा लहान की मोठा? परीक्षा लिहितच नाही. परीक्षा लिहितो पण काय लिहितो? मोठी री लिहितो. पर्याय क्रमांक 1 त्याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर शिक्षक आपण कसा लिहितो? आपण शिक्षक बी सारखा लिहित नाही, सी सारखा लिहित नाही, डी सारखा लिहित नाही. पर्याय क्रमांक 1 याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर विद्यार्थी कसा लिहितो? गुरुजी एवढे सोपे येतात का जी? नक्की येतात. ठीक आहे ना. तर विद्यार्थी सांगा बरं कोणता विद्यार्थी होईल? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये किंवा ए मध्ये जो लिहिलेला आहे तोच योग्य शब्द असेल. त्यानंतर ज्ञान कसा लिहितो? तर ज्ञान, ज्ञान, ज्ञान असं म्हणत नाही. पर्याय क्रमांक 1 हा याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर योग्य शब्द कोणता? स्वातंत्र्य आपण कसा लिहितो? स्वातंत्र्य कसा लिहितो? तर जो पहिल्यामध्ये जो स्वातंत्र्य लिहिला आहे तसाच लिहितो. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य. ठीक आहे ना. आता याच्यामध्ये लक्ष द्यायचं, पहिला आणि तिसरा सारखाच लिहिलेला, तुम्ही ए किंवा सी लिहू शकता. त्यानंतर स्वातंत्र्य असं लिहित नाही. ठीक आहे ना. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो? पुन्हा योग्य शब्द लिहा. कारण की याच्यामध्ये जे अशुद्ध शब्द असतात ते अशुद्ध शब्द शुद्ध आणि अशुद्ध ओळखा असं प्रश्न येतात आपल्याला. ठीक आहे. तर समाज, समज, समाजा, समाज असं आपण काय म्हणतो? समाज. पर्याय क्रमांक ए त्याच्या बरोबर उत्तर असेल. विकास, विकास आपण कसा लिहितो किंवा कसं बोलतो? तर विकास हा जो ए मध्ये लिहिलेला आहे तसाच आपण विकास, विकासू, इकास असं सुद्धा आपण म्हणत नाही. पर्याय क्रमांक 1 याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर आपल्याकडे अतिशय सोपे, त्याच्यानंतर मीडियम आणि त्याच्यानंतर काठिण्य पातळीवरील सर्व प्रकारचे आपण काय करूया? प्रश्न घेऊया. ठीक आहे. योग्य शब्द कोणता? आता संस्कृती आपण कसं लिहितो? तर जो पहिलाच संस्कृती लिहिलेला आहे तसंच आपण काय करतो? संस्कृती लिहितो. पर्याय क्रमांक 1 याच्या ए किंवा 1 याच्या काय होईल? बरोबर उत्तर होईल. मला ए आणि 1 मध्ये कन्फ्युजन होते. ठीक आहे. कारण की बाकी याच्यामध्ये आपण 1, 2, 3, 4 लिहितो. चला ठीक आहे. योग्य शब्द कोणता? अरे गुरुजी सर्वचे सर्व तर मराठीत लिहिलं आहे जी. म्हणजे याच्यामध्ये कोणताही लिहिलं तरी सर्व काय आहे? बरोबरच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लिंगावर आधारित काही प्रश्न आहेत. पुस्तक कोणत्या लिंगाचे आहे? आता ज्याच्यामध्ये तो लिहितो तो काय असतो? पुल्लिंग असतो. ती सारखा उच्चार, ती सोबत आपण उच्चार करतो ते स्त्रीलिंग असतं आणि ते सारखा उच्चार करतो ते नपुंसक लिंग असतो. ते पुस्तक म्हणतो म्हणजे काय होईल? नपुंसक लिंग होईल. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट्स करून सांगून द्यायच्या पटकन. ठीक आहे. आई कोणता लिंग होईल? ती आई, अगं आई काय म्हणतो? स्त्रीलिंग होईल. पर्याय क्रमांक बी याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर मुलगा कोणता लिंगाचा आहे? तर मुलगा नेहमीच काय होईल? पुल्लिंगामध्ये येईल किंवा पुल्लिंगचं उदाहरण आहे. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला फुले कोणते वचन आहेत? आता फुले अनेक वचन राहतील, त्याचे एक वचन काय होईल? फूल होईल. त्यानंतर पाणी कोणता लिंग होईल? सांगा बरं. पाणी, पाण्याचा लिंग कोणता होईल? पाणी, पाणी हा स्त्रीलिंगी आहे. पाणी हा शब्द कोणता आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यानंतर आपण प्रश्न बघूया. पाणी होईल का? नाही. ती पाणी म्हणतो का? ते पाणी म्हणतो गुरुजी. मग काय होईल? नपुंसक लिंग. तुम्ही जसं सांगितलं तसं होच म्हणता गुरुजी. ठीक आहे. नपुंसक लिंग लिहायचं. ठीक आहे. तुमचं लक्ष आहे का नाही म्हणून चेक करावं लागते मधामधात. ठीक आहे. खेळणे काय आहे? आता खेळणे हे काय आहे? नाम आहे की क्रियापद आहे की विशेषण आहे की सर्वनाम आहे? तर खेळणे हा काय होईल जी? खेळणे क्रियापद होईल. है ना. क्रिया दाखवते खेळण्याची. त्यानंतर तो हा शब्द प्रकार काय आहे? तो आपण कशाविषयी तो लावतो? तो आला. बरोबर की नाही? रमेश आलाच्या ठिकाणी तो आला. तर नामाच्या ऐवजी येतो तो काय असतो? सर्वनाम असतो. म्हणजे पर्याय क्रमांक बी याचं काय असेल? बरोबर उत्तर असेल. पुन्हा अगदी सोपा प्रश्न आलेला आहे. धावणे काय आहे? तर धावणे ही काय आहे? क्रिया आहे. म्हणजे काय होईल?
क्रियापद होईल. पर्याय क्रमांक बी याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, मोठेपणा काय आहे? मोठेपणा काय आहे? आता लक्ष द्यायचं, मोठेपणा काय आहे त्याच्यामध्ये नाम आहे का, क्रियापद आहे का, विशेषण आहे का, सर्वनाम आहे का? आता मोठेपणा हा नाममध्येच येईल कारण की तो भाववाचक नाम आहे, पण आहे ना नाम, म्हणजे ऑप्शन नंबर ए याच्या काय होईल, बरोबर उत्तर येईल. असे सुद्धा प्रश्न TET विचारले जातात. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, जलद काय आहे? जलद काय आहे? आता जलद, तो जलद गतीने धावतो. जलद काय आहे जी, सांगा बरं. जलद क्रियापद आहे का? नाही, तिथं क्रिया नाही, काय आहे, विशेषण आहे. बरोबर आहे नाही, हा विशेषण आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं बरोबर उत्तर होईल. अशाच प्रकारे नवनवीन वेगवेगळ्या प्रकारच्या सोपापासून मीडियमपर्यंत तर काठिण्य पातळीपर्यंतचे सर्वचे सर्व व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वच्या सर्व विषयाचे जे काय म्हणू आपण PYQ असो किंवा अतिमहत्त्वाचे प्रश्न असतो ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक नक्की करा. इथंच थांबतो. नमस्कार.